जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे। शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण शस्त्रांनी तरुणावर असंख्य वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात ठार मारलं। मृत तरुणाचं नाव आकाश पंडित भावसार, वय वर्ष 30 आहे। या घटनेनं संपूर्ण शहरात भीती आणि तणावाचं वातावरण पसरलंय। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या हत्येमागे वैयक्तिक सूड आणि अनैतिक संबंधाचा घृणास्पद कट असल्याचा गंभीर आरोप आकाशच्या कुटुंबियांनी केला आहे। आकाशची आई कोकिळाबाई भावसार, बहीण आणि मेहुण्यानं थेट आकाशची पत्नी पूजा हिच्यावर आरोप केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार पूजा तिचा सख्खा मावस भाऊ अजय मंगेश मोरे याच्यासोबत अनैतिक संबंध होते। इतकंच नव्हे तर अजय हा स्थानिक गुन्हेगारी विश्वातील एक कुख्यात नाव आहे। आकाशला या संबंधाबद्दल माहिती होती आणि त्यानं पूजा व अजयला अनेकदा समज दिली होती, मात्र यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत गेला। घटनेच्या रात्री आकाश घरी परतत असताना अजय आणि त्याच्या सोबतच्या इतर साथीदारांनी त्याला एकत्र गाठलं आणि चाकू, कोयते आणि इतर धारदार शस्त्रांनी आकाशवर हल्ला चढवला। आकाशनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण मारेकऱ्यांनी त्याला कोणतीही संधी न देता त्याच्यावर अनेक वार केले। त्याचं शरीर रक्तानं माखलेलं होतं आणि काही क्षणातच त्यानं मंदिराच्या पायऱ्यांवर प्राण सोडला। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय की हल्लेखोरांनी आकाशला ठार मारल्यानंतरही त्याच्यावर वार करत राहिले, जणू त्यांचा राग शांत होत नव्हता। आकाशच्या कुटुंबियांचा आरोप आहे की पूजानंच आकाशच्या हालचालींची माहिती अजयला पुरवली आणि या हत्येचा कट रचला। आकाशला त्याच्या पत्नीच्या विश्वासघाताची आणि तिच्या प्रियकराच्या गुन्हेगारी कृत्याची किंमत जीव देऊन चुकवावी लागली, असं कोकिळाबाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। त्यांनी पोलिसांना सांगितले की अजयचे पूजाच्या घरी वारंवार येणं जाणं आकाशला खटकत होतं। एकदा आकाशनं अजयला घरातून हकलून लावलं होतं, तेव्हा अजयनं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती। या धमकीनंतरही आकाशनं अजयला घाबरणं बंद केलं आणि याचाच राग अजयच्या मनात होता। आमच्या मुलाचा जीव घेणाऱ्यांना फासावर चढवलं पाहिजे, पूजानं आमच्या कुटुंबियाला उद्ध्वस्त केलं, असं त्यांनी पोलिसांना ठणकावले। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून अजय मंगेश मोरे हा मुख्य संशयित आहे। पोलिसांनी सांगितले की अजय हा यापूर्वी अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होता आणि त्याच्याकडे स्थानिक गुन्हेगारी टोळीचं पाठबळ आहे। पूजाची ही कसून चौकशी सुरू आहे आणि तिच्या फोन कॉल्स आणि मेसेजची तपासणी केली जाते। या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्यानं घेतला जात आहे। लवकरच आरोपींना ताब्यात घेतलं जाईल, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। या घटनेनं जळगाव शहरात तीव्र संताप आणि भीती पसरली आहे। स्थानिक नागरिकांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे।